नमस्कार मित्रांनो, तर हा आहे व्हिडिओ तुमच्या शिनपेनसाठी. तर बरेच विद्यार्थी म्हणतात की सर शिनपेन आमचा बरा होत नाही. तर मित्रांनो कसं राहतं, जरी आपण दवाखान्यात गेलो एखाद्या जरी तुम्ही आजारी असला आणि दवाखान्यात गेला, त्याच्यानंतर दवाखान्यातील डॉक्टर काय म्हणणार तुम्हाला की टॅबलेट घ्या आणि रेस्ट घ्या. आणि दुसरी गोष्ट, आपण ज्या टाईमला वर्कआउट करतो आणि ज्या वेळेस तुम्हाला शिनपेन होतो आणि आपण जर त्याच्यावर काही उपचार करत असेल किंवा टॅबलेट घेत असेल किंवा आयसिंग करत असेल किंवा ह्या बाकीच्या गोष्टी करत असेल, तरीसुद्धा तुम्ही त्याचबरोबर तुम्ही वर्कआउट जर चालू ठेवला तर त्या गोष्टीमुळं काय होणार मित्रांनो, शिनपेन बरा होत नाही. कारण की आपण त्याच्यावरती प्रक्रिया करणार शिनपेन बरा होण्यासाठी, परत आपण त्याच्यावरती वर्कआउटमध्ये उड्या मारणार, त्याच्यामुळे लवकर ते कव्हर होत नाही. तर कसं राहतं मित्रांनो, दिवस आपल्याकडे आता कमी आहेत, त्याच्यामुळं थोडेफार मधून अधून एखादी पेनकिलरची जरी टॅबलेट ज्या टायमिंगला हेवी वर्कआउट असतो त्या टायमिंगला तुम्ही पेनकिलर एखादी टाकली तरी चालेल. त्याचबरोबर तुम्ही आयसिंग वगैरे कंटिन्यू करत राहा, दिवसातून 3-4 वेळा जरी केला तरी चालेल. त्याचबरोबर तुम्ही जी गरम पाण्याची पिशवी असते त्याने जरी शेकलं तरी चालेल. कारण की वर्कआउट बंद करून पण चालणार नाही, कारण की शिनपेनला दुसरा काही इलाज नाही आहे. कारण की थोडाफार जरी आपण उपचार करत असेल टॅबलेटचा किंवा ह्याचा त्याचा, तरी आपल्याला रेस्ट तर घ्यावाच लागणार आहे. त्याच वेळेस ते बरं राहतं, कारण की आपलं पूर्ण बॉडी त्या शिनवरतीच असते. आणि त्याचबरोबर थोड्याफार टॅबलेट जे आहे ते तुम्ही यूज करू शकता. शिल्केल 500 म्हणून जे टॅबलेट आहे ते तुम्ही घेऊ शकता. आणि फिश ऑइल पण तुम्ही चालू ठेवा. धन्यवाद.